नमस्कार मंडळी. लहानपणी मी मला गोष्टीची पुस्तकं वाचायचा खूप नाद होता. अनेक गोष्टीची, विविध जादूची, सिंदाबादची अशी सगळीच पुस्तकं मी वाचायचो. आणि आज बसल्या बसल्या मला त्या लहानपणीच्या गोष्टीच्या एका राजकन्येची वाचलेली गोष्ट आठवली. ती राजकन्या, तिच्याकडे एक आरसा असायचा आणि ती आरशाला प्रत्येक वेळी विचारायची की सांग दर्पणा कशी मी दिसते. आणि मग तो जादूचा आरसा तिच्याशी बोलायचा आणि सांगायचा की हे राजकन्ये, तुझ्या व्यतिरिक्त या जगात दुसरं सुंदर कोणीच नाही. राजकन्या आरशाने असं सांगितलं की खुदकन हसायची, समाधान व्हायचं तिलाचं. एक गर्व मनामध्ये निर्माण व्हायचा, माझ्याशिवाय या जगात दुसरं सुंदर कोणीच नाही. मला ते आठवून हसू आलं, कारण मी सिंदाबादच्याही गोष्टी वाचल्या होत्या. त्याच्यातही लहानपणी इतर गोष्टींमधनं हे आरशाची वेगवेगळी रूपं समोर आली होती. आणि या आरशाबद्दलची एक फॅन्टसी, म्हणजे भूत भविष्य वर्तमान दाखवणारे आरसे, गुपित स्थळ दाखवणारे आरसे, किंवा आणखीन वेगवेगळ्या फॅन्टसीनी माणसांनी तयार केलेले आरसे आणि त्याच्यात असलेली शक्ती. मग असे आरसे असतात का? हा, कधी कधी आपण बघतो जत्रेच्या ठिकाणी आरसे महाल असतो. त्यात आपल्याला आपला चेहरा उभा, छोटा, मोठा, अकराळ विक्राळ, लांबलचक, ओढलेला, बारीक, एकदम जाड, म्हणजे असा विविध माणसांसारखा दिसतो. आपण बदलत नाही, पण आपली प्रतिमा बदललेली असते. कधी बोटका, कधी किडकिडी. आपलंच प्रतिबिंब या कधीतरी असंख्य आरशांच्या तुकड्यात आपल्याला चमकताना दिसतं. आरसा म्हणजे खरं तर आपल्या मनाचा कवडसा असतो. कशी आहे आपली खरी अंतस्थ प्रतिमा? वरपांगी रंगरंगोटी केलेला चेहरा आपण जर आरशात पाहिला तो निश्चितच सुंदर, चांगला दिसणार, कारण ते बाह्यरूप दाखवत असतो. भगवंताने आपल्या प्रत्येकाला आपल्याबरोबर एक आरसा दिलेला आहे. तो मात्र तुम्हाला स्वतःचं खरं चित्र दाखवत असतो. बाह्य दिसणाऱ्या आरशात आपण जसे सजून उभे राहतो, तसेच ते चित्र तो बाहेरचा आरसा आपल्याला दाखवतो. पण ते तेवढ्यापुरतं असतं, कारण आपण त्या आरशाच्या चौकटीतून बाहेर पडू शकतो. तुम्ही बाहेर पडला की तुम्ही जसे असता तसे दिसता. म्हणजे तुम्ही टाळलेला, न दाखवलेला किंवा दाखवण्यापुरता दाखवलेला चेहरा तो तुमच्या समोर येतो. कित्येक वेळा हा आरसा आपल्या भ्रमाचं किंवा भ्रामकतेचंच रूप दाखवतो, कारण आपल्या अंतःकरणात असलेला आरसा मात्र त्या आरशाला, आपल्या छबीला आपल्याला टाळता येत नाही. ती जशी आहे तशीच दिसते. मग जशी बाह्यरूपाने दिसणारी काळी सावळी असणारी प्रतिमा रंगाने बदलता येते, तर अंतस्थ असलेली प्रतिमा आपल्याला उजळता येते का? आपल्या अंतःकरणाच्या आरशात आपला खरा चेहरा, त्यावर चढलेले विषय, वासना, विकार, मत्सराचे, संशयाचे डाग काढता येतात का? आपण आपल्या स्वतःच्या आरशात आपला दिसणारा हा मलिनपणा कसा काढणार? मित्रांनो, हेच तर औषध शोधायचं आहे. आपल्या मनाच्या आडगळीत पडलेला, मळलेला आरसा आपल्याला रामनामाच्या वस्त्राने स्वच्छ पुसायचं आहे. हे रामनामाचं वस्त्र खूप दिव्य शक्तीने भरलेलं असतं, कारण अदृश्य आरशाला चमकवण्याची ताकद, आपल्या आत असलेल्या निराकाराला स्वच्छ प्रतिमेत साकार करायची ताकद, ती शक्ती या रामनामाच्या वस्त्रात आहे. रामनामाचं वस्त्र एकदा तुम्ही पांघरून आरशासमोर जा आणि बघा आपलीच प्रतिमा कशी उजळलेली दिसेल. एक गोष्ट आठवली. रावण, तुम्हाला माहिती आहे की रावण हा विद्वान होता. तंत्रविद्येत, जादूविद्येमध्ये, गुप्तविद्येमध्ये तो निष्णात होता. त्याला रूप बदलता येत असं. म्हणूनच जेव्हा सीतेला पळवायचं होतं तेव्हा तो साधू वेश घेऊन तिच्या समोर आला आणि तिला त्याने
उचललं, पळून नेलं. सीता त्यांनी अशोकवनात आणून ठेवली, पण येन प्रकारेण काहीही केलं तरी सीता मात्र त्याला त्याच्या या मोहामध्ये किंवा त्याची पत्नी होण्यास तयार नव्हती. रावणाच्या सभेमध्ये त्याच्यासारखे अविचारांचे दैत्य किंवा राक्षसगण होते. त्यांनी रावणाला उपदेश केला किंवा सूचित केलं, तुम्ही एवढे मायेच्या जादूच्या ह्याच्यामध्ये निष्णात आहात, तर तुम्ही रामाचं रूप का घेत नाही? तुम्ही जर रामाचं रूपच समोर घेऊन सीतेच्या समोर जर गेलात तर सीता तुम्हाला राम समजून तुमचा स्वीकार करेल. पण रावण उत्तरला, मी जर रामरूप झालो तर माझ्या मनात असे विकारच येणार नाही, कारण माझी प्रतिमा बदलून जाईल, तीही अंतर्बाह्य. रावणासारखा रावण, पण तो सुद्धा रामाचे वेषांतर करणार म्हणल्याबरोबर त्याला स्वतःलाच खात्री पटली किंवा तो स्वतः खात्री बाळगतो की मी जर रामरूप झालो, जर अंतःकरणामध्ये रामरूपासारखा वासना निर्माण झाली तर मला वाईट वागताच येणार नाही. मग आपण आपल्या अंतःकरणात जर रामाची प्रतिमा ठसवली, आपल्या ज्ञानचक्षूपुढे ती साकार करण्याचा प्रयत्न केला आणि दर्पणाला जर विचारलं की सांग दर्पणा कसा मी दिसतो, तर दर्पण काय म्हणेल माहिती का? अरे तू रामरूप स्वीकारले आहेस, रामाचे आचार, रामाचे आदर्श स्वीकारले आहेस, तू तुझ्या विचारांची ही अविवेकाची काजळी काढून टाकलेली आहेस. आता तुला मी खरं सांगू का, तुझा चेहरा श्रीरामासारखा स्वच्छ दिसतो आहे. मित्रांनो, आपल्या अंतःकरणाच्या आरशावर सुद्धा रामनामाची प्रतिमा उमटू द्या, म्हणजे मनातले सगळे रावणच राममय होतील. बोला श्रीराम जय राम, जय जय राम. श्री स्वामी समर्थ.